मी श्री अनिल कुळेकर, आई माऊली कलामंच। आज स्वयं टेंडर्स यांचे जे कंपनीचे जे मालक आहेत त्यांच्या आज गणपतीला आपण भेट देण्यासाठी खास सर्व परिवार आलेलो आहोत। आणि हे आहेत स्वयं टेंडर्सचे मालक। नमस्कार, संतोष पाते। ज्या मालकीण आहेत स्वयं टेंडर्सच्या। नमस्ते, अंजली पाते। आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत त्यांच्या गणपती जवळ। तर पाहूया हे जे त्यांचे गणपतीचा जो डेकोरेशन हा जो केलेला आहे हा एक आगळा वेगळा असा आहे, एक सुंदर अशी कल्पना आहे। तर या ठिकाणी त्यांचा परिवार आहे, हा पूर्ण परिवार आहे। तर हे आहेत शिवम संतोष पाते आणि साक्षी संतोष पाते। बरं पाते साहेब, मला एक सांगा, ही जी कल्पना तुम्हाला कशी काय सुचली? आम्ही म्हणजे महिन्यातून वगैरे किंवा वर्षातून जेजुरीला वगैरे जायचो। तर म्हणजे असंच जेजुरीचं पण वगैरे होता, तर आम्ही विचार केला की यावर्षी देखावा म्हणून आपण जेजुरीकडे उभा करावा, गणपती पण आपल्या जेजुरीचा म्हणजे खंडोबा आणावा, म्हणून आम्ही हा देखावा उभा केलाय। सुंदर असा देखावा तुम्ही सादर केलेला आहे या ठिकाणी। आणि हे जे खंडोबाचं जे स्वरूप या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे, तशी जी गौराई माई ही तुमची पूर्वपार आहे की तुम्ही आता? नाही, ही आपली पूर्वापार गौराई आहे, म्हणजे पिढ्यानपिढ्याची आपली गौराई आहे। म्हणजेच ज्यावेळेस पाते परिवार ह्या गावामध्ये स्थायिक झाला त्यावेळेस जी गौराई आली ती आपल्या घरामध्ये आली, इथून आपली सुरुवात झाली। आणि हा आपला पूर्वापार हा उत्सव आहे गौराईचा आणि गणपतीचा। तर तो पिढ्यानपिढ्या आम्ही चालवतोय, आतापर्यंत आम्ही चालवला, आता पुढच्या पिढीवरती आम्ही सुपूर्द करतो। तर अशा प्रकारचा हा उत्सव आहे। धन्यवाद पाते साहेब। धन्यवाद। तसेच आपल्या सर्व परिवाराला आमच्या आई माऊली कला मंचाकडून सर्वांना धन्यवाद। आणि पुढील वाटचालीसाठी आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा। आपला जो बिझनेस आहे